चोपडा तालुक्यातील अल्पवयीन आदिवासी पीडित मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहरात आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मूक मोर्चा काढून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। सदरील मूक मोर्चा डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या हॉस्पिटल पासून काढण्यात आला होता। या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सहभागी झाले होते। चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चाला संबोधित करताना डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचे अश्रू अनावर झाले। यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या मागणीसह निवेदन देखील देण्यात आलं। यावेळी मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आदिवासी मुलींनी सांगितलं की आम्हाला शेतात आणि समाजात वावरताना हिंस्त्र प्राण्यांसोबत भीती वाटत नाही, परंतु माणसांची आता भीती वाटू लागली असल्याचं यावेळी काही विद्यार्थिनींनी सांगितलं आहे। काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो, अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्नविच्छिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते 13 वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता। आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे, हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे। जे काही कायदे असतील, जी काही न्याय व्यवस्था असेल, जे काही समाज बांधव असतील, यांना मी इथनं एक संदेश आणि एक विनंती करतोय की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका। या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना, त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका। त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक, जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला। कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाहीये जगात राहण्याची। अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये जात आहेत, जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते, बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं, आम्हाला या जगातल्या या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही, आमच्या हिंस्र प्राण्यांची भीती वाटत नाही, आता माणसांची भीती वाटायला लागली। अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करावीशी वाटते। आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाहीये आणि म्हणून आम्ही विनंती करतोय न्यायव्यवस्थेला, पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना, कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये यांना गोष्टीला मानू नका। एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण, ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत, त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे।